आपला 5 सप्टेंबरचा शिक्षक दिन 8 तारखेला झाला आणि त्यातल्या त्यात पण मी कॉलेजचा मुख्याध्यापक झालो होतो. तर हॅलो भावांनो, माझे नाव आहे रेहान आणि मी आरबीएनबी कॉलेजमध्ये शिकतोय. आता आपल्या कॉलेजमध्ये आज शिक्षक दिन होता म्हणून आपल्याला आज लवकरच कॉलेजला जायचं होतं आणि त्यातल्या त्यात टाइम टेबल सुद्धा मीच बनवलं होतं म्हणून सगळ्यांचे विषय सुद्धा मला सांगायचे होते. आता पहिले लेक्चर बी डिव्हिजनवर इतिहासाचं एकदम चांगल्या प्रकारे चाललं होतं आणि तसेच ए डिव्हिजनवर पण मी गेलो तर इथं पण एकदम चांगल्या प्रकारे सर इंग्रजी शिकवत होते. त्यानंतरच मी आलो स्टाफ रूम मध्ये आणि आजचे फुकटच्या स्टाफ सोबत थोड्या वेळ गप्पा गोष्टी केल्यानंतर मला असं कळतंय की हे लेक्चरला शिकवायला जायच्या आधीच पगार मागताय. आता यांचं रडगाणं तर चालूच राहणार आहे आणि तोपर्यंत मी सी डिव्हिजनवर चक्कर मारायला गेलो आणि तिथं झालं होतं इंग्लिशचं लेक्चर आणि विद्यार्थी एकदम शांतपणे ऐकत होते. आणि आज या झालेल्या शिक्षक दिनामध्ये आपल्या सर्व शिक्षकांना शिकवायची संधी मिळावी म्हणून आम्ही लेक्चर थोडे छोटेच ठेवले होते आणि 20-20 मिनिटाचे लेक्चर घेत होतो. आणि आमच्या कॉलेजमध्ये 11वीची 3 डिव्हिजन होते आणि त्या 3 डिव्हिजनवर आमच्या शिक्षकांनी जवळजवळ 18 लेक्चर घेतले आणि त्या लेक्चरमध्ये सर्वच विद्यार्थ्यांनीच चांगला प्रतिसाद दिला. आता काही खोडकर विद्यार्थ्यांनी नोट्स नसन लिहिले व काहींनी शिकताना लक्ष नसन दिलं, पण आम्हाला सर्वांना सांभाळून घ्यायचं होतं. आणि मी बघितल्याप्रमाणे आजच्या सर्व शिक्षकांनी सर्वच विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे शिकवलं आणि मग आजची सर्व लेक्चर समाप्त झाल्यानंतर आम्ही सर्वांनी चहा घेतला आणि मग मधली सुट्टी भरल्यानंतर आपल्या कॉलेजमधील 11वी-12वीच्या सर्व डिव्हिजनने आपल्या शिक्षक दिनाचा प्रोग्राम आयोजित केलेला होता. आपल्याला आई वडिलांनंतर ज्यांनी घडवलं ते म्हणजे आपले शिक्षक. आणि आजच्या शिक्षक दिनाच्या दिवशी आम्ही आमच्या कॉलेजच्या सर्व शिक्षकांचा एक छोटासा सत्कार सुद्धा ठेवला होता. आणि या छोट्याशा सत्काराच्या कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केली आणि आजच्या दिवशी जे शिक्षक झाले होते त्यांनी आपले अनुभव आपल्या भाषणांद्वारे व्यक्त केले आणि मग शेवटी आभार वगैरे झाल्यानंतर हा कार्यक्रम एकदम चांगल्या प्रकारे समाप्त झाला. आणि मी तर एकदम फॉर्मल लुक घेतलेला होता आणि त्या लुक मध्ये मी प्रिन्सिपल दिसत होतो का नाही तुम्ही मला कमेंट करून सांगा. आणि आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा मला.